कॅरम बोर्ड फक्त खेळ नसतो, तो आयुष्य शिकवणारा एक शांत गुरु असतो. सगळ्या सोंगट्या सुरुवातीला एकत्र असतात, अगदी आपल्या नात्यांसारख्या. मग एक फटका बसतो आणि प्रत्येक जण आपापल्या दिशेने निघून जातो. काही जवळ राहतात, तर काही दूर जातात, तर काही एका क्षणात आयुष्यातून नाहीशा होतात. स्ट्रायकर कधीच स्वतःसाठी खेळत नाही, तो दुसऱ्यांना पुढे ढकलत राहतो, अगदी आपल्यासारखाच. आई वडील, भावंड, मित्र सगळे आयुष्यभर दुसऱ्यांसाठीच फटके खात राहतात. आणि गंमत बघा, ज्या सोंगट्या सगळ्यात आधी पॉकेटमध्ये जातात ना, त्या पुन्हा बोर्डावर परत येत नाही. माणसांचंही तसंच असतं. एकदा वेळ निघून गेली, एखादा माणूस निघून गेला की कितीही हाक मारली तरी तो पुन्हा तिथे उभा राहत नाही. आपण मात्र क्वीनच्या मागे धावत असतो, कधी पैशाच्या, कधी यशाच्या, कधी अहंकाराच्या. आणि तोपर्यंत सगळ्या पांढऱ्या काळ्या सोंगट्या हळूहळू नाहीशा होतात. खेळ संपल्यावर बोर्ड रिकामा असतो, हातात स्ट्रायकर असतो, पण खेळायला एकही सोंगटी उरलेली नसते. आयुष्यही असंच आहे. शेवटी प्रश्न एवढाच असतो, तू किती डाव जिंकलास? नाही, तुझ्यासोबत शेवटपर्यंत किती माणसं राहिली.